गेल्या वर्षी प्रशासन होतं, मेंबर माहिती प्रशासनातून अजून तुम्ही बाहेर पडला नाही. वाड्याला तुम्हाला काय तुम्ही वाडीला गेलं तर नाही. तुम्ही मुरमाच्या टेंडरमध्ये गेलं 50-60 लाख रुपये भ्रष्टाचार आहे, त्याच्यावर वाईटी भरले नाही. जर तुम्ही ती डेपो करायचा, डेपो करून मग ती मुरुम उचलायचा. मी एक नाही एक आम्ही मुरमाच्या ठेवा आमची पोरं कामाला लावणार आहे मोजाला. मुरमात खडी आणि तुम्ही जी टॉयलेटचं सर टेंडर काढता 2.5 कोटीचं, त्या टॉयलेटच्या टेंडर 2000 त्याने सांगले 2000 आपण युनिट बसवणार. 2000 युनिट नसते, त्याचे भांडे तुटलेले असतात, दरवाजे नसतात. वारकरी तिथं गेला किती घाण बघून माघारी करतो, उघड्यावर जातो. तुम्ही त्याला बिलकाचा कस काढता, त्याचं ऑडिट कोण करते? त्यांचे लोक तिथं जागेवर नसतील. पाणी नसतं, पाणी त्या टॉयलेटच्या शेजारी. तुम्ही आता सांगितले नदीपात्रात 600 असते, तुम्ही 600 नदीपात्रात युनिट बसते का तात्या? 2000 युनिट आहेत. प्रत्येक वेळी तोच टॉयलेटचा टेंडरवाला येतो. तुम्ही जर असं जर जनतेचे पैसे उधळपट्टी करणार असाल तर मग आम्हाला विचारताय कशाला? तुमचं तुम्हीच करा ना, नाही का? तुम्ही अजून प्रशासनात बाहेर पडणार अधिकारी, 30 ठेकेदार, 30 मोनोपॉली. आम्हाला कळायच्या आधी ठेकेदाराला कळतं की टेंडर कधी फुटणार आहे. मी कसं काय ह्या गोष्टी बाहेर पडतात? म्हणजे तुम्ही अधिकारी लोक ठेकेदाराला घेऊन दिवसभर बसता, संध्याकाळी 8-8 वाजेपर्यंत घेऊन बसताय चेंबरला. नगरसेवकांना तुम्ही कळू देत नाही काय चाललंय. मग तुम्ही जनतेच्या पैशात तुम्ही उधळपट्टी चालू केले. वार्षिक टेंडर मध्ये तीच, पुन्हा यात्रेला पण तीच. जीसीबी तुम्ही किती तास लावला, किती वेळ दाखवता, याचं सगळ्याच ऑडिट झालं पाहिजे. अहो तुम्ही किती काय लावा, तुमच्याकडे पळवटा केस कसं आहे? तुमच्या सगळ्या ऑफिसला ठेकेदार असतात दिवसभर. तुम्हाला नगरसेवकाचा फोन आला की वेळ नसतो जीसीबी द्यायला, पण ठेकेदाराला सगळ्या गोष्टी आपल्या माहित असतात. टेंडर फुटलं कधी फुटणार आहे, टेंडरला नियम सुद्धा ठेकेदार लावतात. तुम्ही वाकणीच्या टेंडरला 47 लाख रुपये टेंडर काढलं, तुम्ही पुन्हा ते नियम बदलले की ऑनर पाहिजे म्हणून 800 रुपये प्लॅनला. म्हणजे तुम्ही तो मनमानी कारभार आहे का? तुम्ही दोघा तिघांनी नगरपालिका चालवायची ठरवली का? 40 नगरसेवक तुम्हाला फोन केला की जीसीबी नसतो तुमचा जागेवर. माझी उपनगराध्यक्ष राहुल साबळेंनी 15 दिवस झाला मी तुम्हाला जीसीबी सांगतो. तुम्ही मला 15 दिवसांनी जीसीबी दिला. तुम्हाला इतर कामाला जीसीबी आहे, तुमच्या वैयक्तिक कामाला जीसीबी आहे. मार्चपासून ते जून पर्यंत बांधकाम व्यवहार कोणताही जीसीबी दिलेला नव्हता. आता जून मध्ये टेंडर करण्यात आल्यानंतर जीसीबी आम्ही काम सांगितलं की ठेकेदार म्हणते आमचे बिल दिला आम्ही काम करत नाही. तुमचे काम कसं करते? आता इथून पुढे हा ठेकेदार बदलले आहे, नवीन ठेकेदार आले आहेत. कोण बदललं नाही? नाव बदलले, ठेकेदार तीच आहे. तुमच्या ऑफिसला असते 24 तास. तुम्ही अधिकारी लोक ठेकेदार घेऊन बसताय कॅबिन मध्ये, नगराध्यक्षाच्या कॅबिन मध्ये असतात नगराध्यक्ष नसल्यावर. साहेब एक लाईटीचा विषय साहेब मी बोलतो तुम्हाला. शिवसाहेब अध्यक्ष मध्ये मी फेब्रुवारी महिन्यात आपल्या शिक्षक साहेबांना मध्ये घेऊन गेलो होतो. स्वर्गीय भारतमाला बालके यांच्या फंडातून तिथे एक हायमस्ट उभारलेला होता. तो हायमस्ट एका कोपऱ्यात होता. झाडं 8-8, 10-10 फूट 20 फूट वर गेल्यानंतर त्या हायमस्टचा उजेड त्या ग्राउंडवर पडत नव्हता. लहान लेकरे खेळतात म्हणून मी क्षीरसागर अन्नदाते साहेबाला घेऊन गेलो तिथं. बरोबर आहे का साहेब? 2 महिने मला एडियात काढले या लोकांनी. उद्या करतो, परवा करतो, 2 दिवसानं करतो. नटबोल्ट आले नाहीत. मला कारण काय दिलंय माणसाला साहेब की इराण युद्ध चाललंय, नटबोल्ट तिथं अडकले म्हणून. पुन्हा 1 मिनिट मध्ये बोल नका. तुम्ही मला 3 महिने पळवले. त्यानंतर साहेब तिथल्या स्थानिकांना मला फोन आला, मी तुम्हाला कॉन्फरन्सवर घेतला का नाही शेतकरी साहेब? कॉन्फरन्सवर घेतल्यावर या अधिकारी म्हणतो त्यांना सांगा नटबोल्ट सोलापूर आणा. पगार घेतला लाज वाटत आहे का? मेंबर तुम्ही पण काय रेकॉर्डिंग आहे आहे माहिती पण आहे मेंबर. तुमच्या मालक तुम्हाला जी पाठीशी लागते ना, तुम्ही पुढे तुम्ही काय नगरसेवक विसरला का आलेला बॉडी? तुम्ही प्रशासनात बाहेर आणलाय का अजून? फाउंडेशन बोर्ड आपल्याला मिळालं नव्हते ते तुमचं जे कॉन्फरन्स सांगितलं. तुम्ही मी आदल्या दिवशी वाढ घातल्यावर दुसऱ्या दिवशी कसं बसला आहे मस्त लाबाड बोलत नाही. त्या आधीच तुम्ही सांगितलं ऐका साहेब खोटं बोलत नाही. तिथे सगळे देवाशी बोलून घे. तुम्ही सगळ्या खात्याचे प्रमुख आहेत, माजलेत. तुम्हाला पैसा पगारी घ्यायला पाहिजे पण जनतेचे काम करायला नको. तुमचा माझा वाद झालाय, लबाड बोलू नका. रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे. दुसऱ्या दिवशी कसा बसला याला करून आले का नटबोल्ट? हो आनंद ते लबाड बोलत नाही. सपाटे साहेब काय झालं? तुमचा निरोप आला की
ठेकेदार भरपूर काय झालं तर निरोप का द्यायला तुमच्याकडं मी आमच्या वाद झाल्यावर का नाही त्याच्या आधी एक आठवड्यापूर्वी बोललेले काय मी सांगू देत होते काय नाही आपल्या टिप्पणी मागते ती तुम्ही कुठं कुठं काळा बाजार करता अहो मशानभूमीत अध्यक्ष तुम्ही होता आमच्या बरोबर एक हा तिथं तुम्ही टॉयलेट बांधले तिथं आहे का लाईटी सोय तुम्ही जनतेला हलकाच घ्यायची गरज आहे का कामं पूर्ण करत जावा वेळेवर नगरसेवकांचं ऐकत जावा केसकर तुम्ही का जेसीबी पाठवत नाही JCB सगळ्या कामाचा जसं नाही, पण नगरसेवकांनी तुम्हाला फोन केल्यावर त्यांच्या कामाची पूर्तता होणं गरजेचं आहे का नाही आता टेंडर तुम्ही अधिकारी म्हणून तुम्ही काय करताय इथून पुढे कोणतीही तक्रार येणार नाही JCB ची टेंडर मंजूर झालेलं आहे म्हणजे आमच्या नगरसेवकांची शब्द काय मान नाही का तुमच्या देखील का असं वागताय तुम्ही चांगली जशी काम मॅडम आहे. जो ठेकेदार जेसीबी पाठवणार नाही त्याला ब्लॅकलिस्ट करा तुम्ही हो. लोकांना संध्या द्या अध्यक्ष महोदय मोनोपॉली मोडली पाहिजे ठेकेदार नगरपालिका दिसला नाही पाहिजे त्याच्या बिला व्यतिरिक्त ठेकेदारांना तुम्ही सोखलवलंय आमच्या आधी त्यांना कसं कळतं तारखा टेंडर निघणाऱ्या तुम्ही जनतेच्या जीवावर पगारी घेताय विसरू नका तुम्ही ठेकेदाराच्या जीवावर नाही आता नगरपालिकेचं नाव काढा ठेकेदार पालिका ठेवा तुम्ही जर साहेब ठेकेदारांसाठी काम करत असाल तर तुम्ही साहेब गेलेच चालते ठेकेदारांना एक ऑफिस मध्ये टायमिंग फिक्स केलं होतं. पाणी पुरवठ्याचा विषय साहेब संध्याकाळी 4 ते 5 कुठं ते टायमिंग होतं त्या व्यतिरिक्त पाणी पुरवठ्याचा ठेकेदारांनी विषय office ला यायचं नाही. अध्यक्ष महोदय माझ्या प्रभागात पाईपलाईन चालू आहे पाण्यासाठी त्यांना 4-4 दिवस पाईप कुठं जोडायची कळत नाही तुमच्याकडे नकाशे नाहीत का जुने त्या भूषणला 3 फोन केल्यावर भूषणला फोन केल्यावर यायला जमत नाही तुम्ही बदला ना अधिकारी जराचं काम करायचं नसेल तर मी भूषण कोडके या व्यक्तीबद्दल सगळ्यांच्या तक्रारी आहेत आमच्या तुमच्या तक्रारी आहेत का नाही भूषण कोडके? चार वेळा ती माणूस हेलपाटे मारायला लावतोय एक मिनिट नागरिक आम्हाला फोन करते आम्ही तर भूषण कोडकेंना फोन करतोय त्याचं रेकॉर्डिंग आहे आमच्याकडं तुम्ही जर रेकॉर्डिंग ऐकलं तर तुम्ही सुद्धा त्याच्यावर कारवाई करणार आहे का नाही अध्यक्ष महोदय ही मुजोरी बंद पाडणार आहे का नाही असल्या लोकांची आम्हाला तुमच्याकडनं अपेक्षा आहे ऐका तुम्ही जरा. एकच मिनिटात मी बसवतो बोरी पंपापाशी भाजी मंडई सरकार गर्दीचं ठिकाण आहे 8 दिवस झालं तुम्हाला पाईप जोडणं होत नाही तिथून लोक राहदारी ये जा करतात मग तुम्हाला जर कामच होत नाही मग टक्केवारीची काम होतात का फक्त इथं मग कोण कुणाला विचारतंय जागेवर कोण अधिकारी नसतो ठेकेदार ऑफिसर अध्यक्ष मध्ये एखाद्या ठिकाणी जर काम चालू असेल नगरपालिकेचं तर तिथं आपला अधिकारीच नसतो तो ठेकेदार त्याच्या मानानं काम करतो निघून जातो आता 5 दिवस झालं उकरून ठेवलं बाजारपेठेत जोडलं नाही अजून नळ तुम्ही आता सुद्धा चला दाखवतो तुम्हाला काय बघा आता आणि सन्मान्य सदस्यांनी मुद्दा मांडला माझ्या केबिनला जी की बंद असते मी उभे आज दिवसभर इथं असले तर सगळे लोक येतात ठेकेदार कोण बसवते तिथं कशासाठी चाललंय हे सगळं कुणाच्या संमती नव्हते ते तुम्हीच अधिकारी लोक इथं असता नगरसेवकाने एखादं काम सांगितलं तर बिल नाही म्हणून सांगितलं जातं म्हणून काम केलं जात नाही म्हणून सांगितलं जातं आणि मग ऑफिस लाईटवर 24 तास बसण्याचं काय काम आहे ठेकेदारांना पण एक संध्याकाळी टाइम तुम्ही त्यांना एक टाइम टिकीट ठरवून द्या ना संध्याकाळी 5 नंतर त्याचा वेळ दिवसभर कोणी साहेब टाकळी हद्दीमध्ये आपण पाणी पुरवठा करतो म्हणून एकाने अर्ज केला नागरिकांनी भूषण गोडकेंनी त्यांना 4 हेलपाटे दिले शेवट काळे साहेबांकडनं ते काम आमचं लागलं मार्गी पण त्या माणसाच्या बोलण्यामध्ये एवढा म्हणजे उन्माद आहे साहेब त्या भूषणाला ऍक्शन घ्यावं लागलं बांधून घेतलंय का मला मी काय तुम्हाला बांधलेले का ही त्या भूषण गोडकेंची वाक्य आहे पगार जे आपण घेतो ना ती लोकांनी कराच्या रूपात भरलेल्या पैशातनं पगार होते आम्ही कुठल्याही अधिकाऱ्यांना साहेब आहो किंवा रिस्पेक्टफुल बोलतो आलेल्या नागरिकांना तीच अपेक्षा असते की अधिकाऱ्यांनी पण त्यांच्याशी रिस्पेक्टफुल वागावं कर्मचारी
हे लोकांची कामं करण्यासाठी नगरपालिकेत आहे. कुठल्याही कर्मचाऱ्यांनी किंवा अधिकाऱ्यांनी माझ्या शहरातल्या एकाही नागरिकांवरती आरेरावी करू नये आणि त्यांना आरेरावीची उत्तरं पण देऊ नये. तुम्हाला जेव्हा बोलवलं जाईल तेव्हा ते कामासाठीच बोलवलं जातं आणि